तुमच्या घराचं भाग्य बदलणारी सकाळची ही 4 कामे नक्की करा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मनासारखी प्रगती होत नाही. आपल्या सर्वांनाच वाटतं की आपल्या घरात सुख, शांती आणि भरभराट असावी, बरोबर ना? पण अनेकदा खूप मेहनत करूनही घरात आर्थिक संपत्ती मिळत नाही किंवा मनासारखी प्रगती होत नाही. तुम्हाला माहीत आहे का की आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार हे केवळ येण्या-जाण्याचा रस्ता नसून ते सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 सोप्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर आपल्या मुख्य दरवाजापाशी केल्या तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घराला लागेल आणि घरातील दारिद्र्य दूर होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या 4 प्रभावी उपाययोजना कोणत्या आहेत. तर मंडळी, सकाळची पहिली वेळ जेव्हा संपूर्ण सृष्टी जागत असते, त्यावेळी जर तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर काही विशिष्ट उपाय केले तर तुम्ही साक्षात लक्ष्मीला घरात आमंत्रण देत आहात. अनेक जण घराची स्वच्छता करतात, पण या 4 गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष केल्यामुळेच घराची प्रगती थांबते. जर तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची असेल आणि अखंड समृद्धी हवी असेल, सुख समृद्धी हवी असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या घराचे भाग्य बदलणारे हे 4 उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घराच्या मुख्य दारावर आपण हे 4 कामे केलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. या उलट आपण यापैकी एकही काम आपल्या मुख्य दरवाजावर केलेलं नसेल तर त्यावेळी दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतील. हे आपल्यावर निर्भय आहे. ते आपल्याला कोणाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे, कोणाला घरामध्ये प्रवेश द्यायचा आहे, तर ते आपल्यावर डिपेंड आहे. मंडळी, माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता आवडते, तर या उलट दरिद्रेला अस्वच्छता आणि अपवित्रता आवडते. घराच्या समोर ही 4 कामे केली जात नाहीत, त्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते. मंडळी, सकाळी उठल्यानंतर दरवाजा झाडण्याची आपली रूढी आहे, परंपरा आहे. आपण दरवाजा झाडतो आणि सकाळी उठून मुख्य दरवाजा स्वच्छ झाडलेला असतो. त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते, कारण आधीच म्हटलं जातं की घराची कळा अंगण सांगते. अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीला घरात बोलवायचे असेल तर मुख्य दरवाजा स्वच्छ झाडलेलाच पाहिजे, मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवलाच पाहिजे. त्याच दारातून माता लक्ष्मी घरात येत असते, ते दार स्वच्छ असलेच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी म्हणतात, ज्या घराच्या दरवाजावर सकाळी झाडू लवकर उठून मारला जातो, लवकर उठून झाडू काढल्यानंतर दारावर पाणी मारलं जातं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. तर मंडळी, दारावर पाणी मारण्याची योग्य पद्धत ही होती, आपण जाणून घेऊया. चौकटीवर आपण जे पाणी टाकतो ते पाणी संध्याकाळी एका तांब्यामध्ये भरून ठेवलेलं असावं. तुम्हाला प्रश्न पडेल की तांब्यात त्याला गंगाजल एवढं महत्त्व प्राप्त होत असतं. पाणी चौकटीवर टाकल्याने आपले पित्र शांत होतात. अंधारामध्ये जे नकारात्मक ऊर्जा असते ते मुख्य दरवाजावर असते, ती ऊर्जासुद्धा हे पाणी टाकल्यामुळे नष्ट होते आणि आपलं दार आणि घर सकारात्मक होऊन जातं. असं पाणी शिंपडल्यामुळे सकारात्मक बनतं, तर घरामधल्या वातावरण शुद्ध पवित्र का राहत नाही, तर नक्कीच ते सकारात्मक होणार आहे असे पाणी शिंपडल्याने. नंतर चौकटी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी. चौकटीच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तिक काढावे, त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते. हळद हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे. हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती आहे आणि हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणूनच हळदीचे दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. स्वस्तिकवर फुलेसुद्धा ठेवावीत. फुल असे ठेवा की फुल घरात पाहत आहे. त्याचबरोबर अखंड अक्षर त्या स्वस्तिकवर टाकलं पाहिजे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. अक्षता टाका त्या स्वस्तिकवर. जेवढे आपण प्रवेशद्वार स्वच्छ पवित्र असेल तेवढेच माता लक्ष्मी घरात येण्यासाठी शुभ मानली जाते. गुरुवारी हळदीचे लेपन चौकटीला लावल्यामुळे, उंबरठ्याला लावल्यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते. यामुळे आपल्याला अडचणीसुद्धा येत नाहीत. हळदी कुंकवानी चौकटीची पूजा करावी. तर मैत्रिणींनो, स्त्रिया झाल्या की नंतर चौकटीला हळदी कुंकू लावतो म्हणून सांगते, म्हणूनच त्यांची रोज पूजा करावी. यामुळे घरामधलं वातावरण शुद्ध व पवित्र राहतं, सकारात्मक बनल्याशिवाय राहत नाही. हा उपाय नक्कीच करून बघा, याचा लाभ आपणास लवकरात लवकर होतो. मात्र लक्ष्मीची ही खूप चंचल स्वभावाची मानली जाते, त्या जास्त काळ एका जागी टिकून राहत नाहीत. पण असे छोटे छोटे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर व्हावं असं वाटतं. तिसरी गोष्ट आहे दारासमोर काढणारी रांगोळी. तर मंडळी, ज्या घरामध्ये सकाळच्या वेळेला ज्या मंडळी घराच्या समोर रांगोळी काढली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. रांगोळीचे हे रंग माता लक्ष्मीला मोहित करतात आणि आपण रांगोळी काढल्यावर त्यावर हळदी कुंकू अवश्य अर्पण करावे. काही स्त्रियांना याची माहीत असते, तर काही स्त्रियांना याची माहिती नसल्यामुळे त्या रांगोळीवर हळदी कुंकू वाहत नाहीत.
तर मैत्रिणींनो, रांगोळी काढली जाते म्हणून रांगोळी देवासमोर काढा की दरवाजासमोर, रांगोळीवर हळदी कुंकू वाहिलंच पाहिजे. लक्षात ठेवा, रांगोळीत भरलेले रंग घरामध्ये सुख समाधान आणणारे असतात. तर मंडळी, चौथी गोष्ट अशी आहे, सकाळी लवकर उठून उत्तर दिशेला पाण्याची घागर, हंडा किंवा तांब्या भरून ठेवला पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहतात. कारण उत्तर दिशा ही कुबेर व माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. धनसंपत्ती व समृद्धीची दैवत आहे उत्तर दिशा. पाणीसुद्धा समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून या दिशेला पाणी भरून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. हे नियम माता लक्ष्मीला आवडतात. म्हणून या 4 गोष्टी सकाळी केल्यात तर माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरात झाल्याशिवाय राहत नाही. या उलट केलेले कार्य दरिद्रीला म्हणजेच लक्ष्मीला आवडतात. ज्या घरातील लोक उशिरापर्यंत झोपतात, घराचं अंगण झाडत नाहीत, पाणी शिंपडत नाहीत किंवा रांगोळी काढली जात नाही, त्या घरामध्ये दारिद्र्यता प्रवेश करते. ज्या घरामध्ये पूजापाठ केला जात नाही, पूजा केली जाते पण ती उशिरा केली जाते, उशिरा उठून केली जाते, अशा पूजेला अर्थ नाही, त्या घरात दारिद्र्यता प्रवेश करते. तर मंडळी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे की अलक्ष्मीला, हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. हे आपण ठरवायचं आहे की आपल्या घरात कोणाला प्रवेश द्यायचा आहे आणि कोणाला नाही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.